नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 3 झटपट अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. तर यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. तर आता मी कांदा घातला आहे बारीक चिरलेला. यानंतर किसलेलं गाजर घालायचं आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घातली. यानंतर बारीक चिरलेली इथे हिरवी मिरची घातली. कोथिंबीर घातली. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरं घातलं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर इथे रेसिपी छान आतपर्यंत सॉफ्ट व्हावी यासाठी 1 चमचा तेल घालायचं आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे घट्ट असंच हवं आहे. याचं आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. तर थालीपीठाचं जसं पीठ असतं त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे. तर इथे पहा पीठ मी तयार करून घेतलं आहे. आता याचं आपण थालीपीठ तयार करूया. तर इथे एक गोळा घेतला आहे मी. आता इथे मी एक कापड ओलं करून घेतलं आहे. यावरती हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर अगदी घरी असलेल्या साहित्यातून हे थालीपीठ तयार होतं आणि अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. पण चवीला हे थालीपीठ खूपच मस्त लागतं. थोडंसं जाडसर असं हे थालीपीठ मी थापून घेतलं आहे. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती अर्धा चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर यावरती थालीपीठ घालायचं आहे. खूपच कमी तेलामध्ये हे थालीपीठ तयार होतं. आता याला असे होल करून घेऊया तेल सोडण्यासाठी. तर इथे आता थोडंसं मी तेल सोडते. आता एका बाजूने थालीपीठ भाजून घेऊया. तर हे खालच्या बाजूने झाल्यानंतर आपण उलटून घेऊया आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा थालीपीठ भाजून घेते. तर असं दोन्ही बाजूने हे थालीपीठ मी खरपूस भाजून घेतलं आहे. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे थालीपीठाला. थालीपीठ आता आपण काढून घेऊया आणि अशीच आणखीसुद्धा बनवून घेऊया. इथे मी कांदा टोमॅटोच्या चटणीबरोबर हे सर्व केलं आहे. तर ही होती आपली झटपट पौष्टिक अशी नाश्त्याची पहिली रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. इथे मी 1 कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पाव कप इथे गव्हाचं पीठ घातलं आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. यानंतर कढीपत्ता बारीक चिरून घातला. किसलेलं आलं घातलं आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं. इथे मी आता कोथिंबीर घालते. भरपूर कोथिंबीर घेतली आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं म्हणजे चव छान येते रेसिपीला. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आहे. मीठसुद्धा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाणी घालायचं. तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी ते 1 कप पाणी घेतलं आहे. तर थोडं थोडं घालत हे आपल्याला मिक्स करायचं आहे. हे जास्त पातळ करायचं नाही आहे. तर हे पहा हे असं हवं आहे आपल्याला.
आता हे पीठ आपल्याला हाताने छान फेटून घ्यायचे आहेत. हात स्वच्छ धुवून हे पीठ आपल्याला 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये इनो सोडा घालायची गरज पडणार नाही आणि हे पीठ मस्त हलकं फुलकं होईल. तर आज याचे आपण रवा ओनियन बोंडं बनवतो आहे. इथे असं पीठ मी हे 3 ते 4 मिनटं फेटून घेतलं. जसं जसं तुम्ही फेटत जाल तसं हे पीठ तुम्हाला हलकं वाटेल हाताला. तर हे पीठ आता असं तयार आहे. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर साधारण 15 ते 20 मिनटं हे असं झाकून ठेवूया आणि याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी आंबट गोड तिखट चटणी बनवूया. तर यासाठी इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर इथे 1 चमचा चण्याची डाळ घालते मी. डाळ थोडीशी भाजून घेतली. यानंतर यामध्ये आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि इथे आता मी या 10 ते 12 मिरच्या घेतल्या. त्या कमी तिखट आहेत मिरच्या. ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता ह्या मिरच्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत आणि आपल्याला या परतून घ्यायच्या आहेत. तर या अशा मिरच्या घ्यायच्या ज्या कमी तिखट असतात. मिरच्या सॉफ्ट व्हाव्या यासाठी इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिरच्या आता सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्यात. तर 2 मिनटामध्ये या मिरच्या अशा लगेच सॉफ्ट होतात. तर इथे पहा मिरच्या अशा सॉफ्ट करून घेतल्यात. हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये 1 चमचा गूळ घालायचा आहे. गूळ असा मी तुकडे करून घेतला आहे. यानंतर थोडीशी चिंच घालायची आहे. मस्त आंबट गोड तिखट अशी चटणी तयार होईल. आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया. चटणी वाटून तयार आहे. आता चटणीला फोडणी देऊया. तर इथे परत तोच पॅन मी गॅसवरती गरम करत ठेवला. यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर इथे अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. यानंतर इथे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. यानंतर 1 चमचा इथे उडदाची डाळ घातली. 1 लाल मिरची घालायची यामध्ये. फोडणी तयार आहे. आता आपली तयार चटणी यामध्ये घालायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे सगळं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी यामध्ये घातलं. साधारण 2 चमचे पाणी घातलं आहे. मिक्स करून घेऊया. आपल्या रवा बोंडांबरोबर ही चटणी खूपच मस्त लागते. तर अशा प्रकारची चटणी करून पहा. चटणी तयार आहे. आता आपण बोंडं तयार करूया. तर इथे जे आपण झाकून ठेवलं होतं पीठ ते छान आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे. अगदी परफेक्ट असं झालं आहे. याचे आता बोंडं बनवूया. तर इथे गॅसवरती मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि अशी गोल आकाराची बोंडं फ्राय करून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ही बोंडं मी फ्राय करून घेतलेत. तर आपली मस्त क्रिस्पी अशी रवा ओनियन बोंडं आणि चटणी तयार आहे. ही होती आपली दुसरी नाश्त्याशी अगदी चटपट आणि चवदार अशी रेसिपी. आता बनवूया तिसरी रेसिपी. तर यासाठी सुरुवातीला वाटण तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा लसूण घातला आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या. अर्धा चमचा जिरं घालायचे. यानंतर अर्धा चमचा ओवा घातला आहे. आता हे वाटण जाडसर वाटून घेतलं. वाटण बाजूला ठेवूया. आता इथे एका बाउलमध्ये मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. बेसनामुळे ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग येते. यानंतर यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घातलं. पाव चमचा हळद घातली आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी धने जिरे पूड घातली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आहेत आणि जे वाटण आपण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे.
यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता इथे 1 चमचा मी तेल घातलं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे पहा थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घेतलं आहे. आता याच्या आपण पुऱ्या बनवणार आहोत. तर इथे पहा एक छोटासा गोळा घेतला आहे. आता याची पुरी लाटूया. तर याला मी थोडंसं तेल लावून घेते. तर हे ज्वारीचं पीठ आहे, याला बाइंडिंग थोडीशी कमी असते, त्यामुळे ह्या पुऱ्या अशा कडेने फाटल्यासारखं होतात. तर इथे मी पुरी लाटून घेतले. थोडीशी जाडसर ठेवायची पुरी, म्हणजे छान फुगते. इथे पुरी लाटून तयार आहे. तुम्ही अशीच ही फ्राय करू शकता, पण राऊंड शेप छान यावा म्हणून मी इथे वाटीने कट करून घेते. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकूया. तर अशाच मी आणखी इथे पुऱ्या तयार करून घेतल्यात. आता या पुऱ्या आपण फ्राय करूया. तर इथे गॅसवरती मी कढईमध्ये छान तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम हवं, म्हणजे पुरी पटकन फुगून वरती येते. या पुऱ्या 3 ते 4 दिवस व्यवस्थित टिकतात, त्यामुळे प्रवासासाठी सुद्धा या पुऱ्या तुम्ही बनवून नेऊ शकता. तर पुरी फ्राय करताना जास्त वेळा ती उलटायची नाही आहे. जास्त वेळा उलटली की पुरी तेलकट होते. तर इथे पहा पुरी मी अशी फ्राय करून घेतली. काढून घेऊया. तर मस्त चटपटीत आणि चवदार अशा ह्या ज्वारीच्या पुऱ्या आपल्या तयार आहेत. तर ही होती आपली तिसरी रेसिपी. तर आजच्या ह्या 3ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्या ह्या 3ही रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.